आपण खूप दिवसांनी इथे कामोट्यामध्ये इन ॲक्शन पाहतोय. 40+ यांच्यामध्ये असणारे खेळाडू ते म्हणजे जय पाटील आपले मार्गदर्शन करत आपल्या संघाला. त्याचप्रमाणे आपण इकडे पाहू शकता टोपी घातलेला असा खेळाडू तो म्हणजे कामोट्याचा केतन म्हात्रे म्हणून ज्यांना आपण ओळखतो, नारायण गायके. काल मात्र केतन म्हात्रे आपण पाहिलेलं ओरिजिनल केतन म्हात्रे, आज आपण पाहतो कामोट्याचा केतन म्हात्रे. दोन्ही दिवस आपण पाहतो केतन म्हात्रे यांना ग्राउंडवर. तर श्रेयस 11चे दोन सलामीचे फलंदाज ते म्हणजे रोशन म्हात्रे आणि अतुल म्हात्रे. तर नक्कीच एक चांगला असा सामना पाहायला मिळेल. रायगड प्रीमियर लीगचा असा धुरंधर असा खेळाडू ते म्हणजेच रोशन म्हात्रे स्ट्राईकवर येताना आपण पाहतोय. त्याचप्रमाणे हा सामना जर आपण पाहिला तर ग्राउंडमध्ये चालू आहे, त्याच दरम्यान ग्राउंडच्या बाहेर देखील इथे एक सामना चालू आहे, म्हणजे कृष्णा आणि गणेश यांच्यामध्ये. तर आतापर्यंत ते समीकरण झालंय ते म्हणजे 3 मॅच जिंकलाय, 3 टुर्नामेंट जिंकलाय कृष्णा. 3 मॅच नाही, 3 टुर्नामेंट जिंकलाय कृष्णा आणि 3 टुर्नामेंट जिंकलाय गणेश यादव. तर आतापर्यंत आपण पाहिलं या पावसाळी हंगामामध्ये 6 वेळा हे दोन्ही संघ आमने सामने आलेत आणि समीकरण नक्की जसं म्हणावं तसं 3 सामने जिंकले माऊली मोरिया 11 या संघाने, 3 सामने जिंकले श्रेयस 11 या संघाने. तर इथे मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पण पहिलं बॉलिंग घेत होतं ते म्हणजे अंबादास शिंदे. तर नक्कीच आपण पाहिलं मागच्या KPL परवाच्याच दिवशी मॉर्निंग टायगर फोर्स श्री गणेशा टायगर फोर्सच्या संघाचे कर्णधार होते अंबादास शिंदे. खूप चांगली अशी खेळी आपल्या संघासाठी त्यांनी आकारली. तर इथे मात्र अतुल म्हात्रे अजून एक अष्टपैलू खेळाडू स्ट्राईकवर आहेत. बॉलिंग करते म्हणजे अंबादास. मॅच स्टार्टचा इशारा येतोय पंच शिवालंके यांचा. पहिला चेंडू शॉट ऑफ चेंडू, चेंडूला भिरकावलंय लॉंग ऑफच्या दिशेने आणि इथे मात्र स्वॅग से किया है अंबादास का स्वागत. चेंडू मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने आणि इथे मात्र तंबू मध्ये खुशी ते म्हणजे गणेश यादव इथे नाचताना आपण पाहिले. जसा षटकार मारला तसाच इथे गणेशांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त करताना गणेश यादव. पुढील चेंडू इथे मात्र शफल होऊन करण्याचा प्रयत्न, कमबॅक करतोय अंबादास. फुल लेन चेंडू टाकतोय यॉर्कर पद्धतीचा चेंडू. खूप चांगली अशी मॅच आपला पाहतोय मोरिया 11 विरुद्ध श्रेयस 11. हा सामना पुन्हा एकदा स्लिंग प्रकारची ऍक्शन, चेंडूला मारलाय पॉईंटच्या दिशे कव्हर्सच्या दिशेने. कव्हर्सला एक कॅच इथे स्वप्न पाहत होते सीड. इथे मात्र कॅच ड्रॉप झाली आणि काय विकेट होती. नक्कीच अतुल म्हात्रे यांच्या स्वरूपात बडी मछली जाल में होती, पण इथे आता सिद्धेश यांनी सोडलाय. कॅच ड्रॉप झाली आणि इथे बदला घेतील का अतुल म्हात्रे. तद दरम्यान स्ट्राईकवर आलाय तो म्हणजेच कामोट्याचा बाहुबली. थोड्या दिवस आपण ज्यांना रायगड प्रीमियर लीग मध्ये आयकन खेळाडू म्हणून जे वैष्णव 11 कोलारसाठी खेळताना पाहणार आहोत तेच रोशन म्हात्रे. अंबादास यांना फुल लेन चेंडू, चेंडूचा काही उसळी घेत नाही. तर दरम्यान यष्टीरक्षकाच्या हातामधून चूक होते. एक धाव तर नक्कीच मिळेल. एका धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 8 धावा. नक्की आपण पाहिलं असं पहिल्या चेंडूवर षटकार मारून सुरुवात केलेली अतुल म्हात्रे यांनी. तिसऱ्या चेंडूवर मात्र सिद्धेश शेंदाप यांनी कॅच ड्रॉप केली अतुल यांची आणि एक धाव घेतलेली अतुल यांनी. तर दरम्यान 5वा चेंडू अंबादास यांचा. इथे मात्र षटकार आणि पुन्हा एकदा कमबॅक करतील का अतुल, की इथे अंबादास ट्राय करेल विकेट घ्यायचा पुन्हा एकदा अतुल यांचा. 5वा चेंडू पाहूया काय घडतं या बॉलवर. फुल चेंडू इथे भिरकवायचा होता आणि कृष्णा यांनी सांगितल्याप्रमाणे अंबादास कृष्णा इथून बाहेरून बोलले स्लोअर वन टाक आणि अंबादास यांनी नक्कीच तो एक्झिक्यूट केला आणि स्लोअर वन टाकला आणि इथे डॉट बॉलची सांगता झाली आहे. तर पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू 8 धावा झाल्या आता म्हणजे स्कोर कार्डवर. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू फुल लेन चेंडू, फुल टॉस प्रकारचा चेंडू
चेंडूला गाईड केलं मिड विकेटच्या दिशेने. मिड विकेटला तिकडे हैदर शेख यांना पाहतो आपण इथे. एक धाव तर नक्कीच मिळेल. इथे फेकायचा प्रयत्न होता, रनआउट घ्यायचा प्रयत्न होता, मात्र दोन्ही बॅट्समन क्रीजमध्ये असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत, धावा वाजतात ते म्हणजे 19 9 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय तो म्हणजे अर्जुन बेदी, अजून एक अष्टपैलू खेळाडू मोरया 11 या संघाचा. तर जसं आपण पाहिलं अर्जुन हे जेव्हा मारायला येतात तेव्हा येतात यष्टीरक्षणासाठी हैदर. यष्टीरक्षकांमध्ये काहीसा बदल करताना पहिल्या ओव्हरला आपण पाहिलं पंकज हे होते, इथे मात्र हैदर येताना पुन्हा एकदा यष्टीरक्षणासाठी. दरम्यान बघतोय मॅचच्या दिशेने पहिला चेंडू अर्जुन यांचा. फुल लेंथचा चेंडू, चेंडूला भिरकावलाय, चेंडू चाललाय स्टेजच्या दिशेने. इथे मात्र जय पाटील आणि काही चूक नाही करता, एक्सपिरियन्स ज्याला म्हणतात तेच एक्सपिरियन्स प्लेयर. तर मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलेलं ज्या दिशेने कॅच सुटलेली सिद्धेश यांच्याकडून तिथेच मात्र गोल्डन ऑपॉर्च्युनिटी घेतली जय यांनी आणि ते कॅच पकडलाय. आणि नक्कीच बडी मछली जाल में म्हणता येईल. अतुल मात्र यांचा विकेट एक मोठा विकेट नक्कीच म्हणता येईल श्रेयस 11 या संघासाठी. आता मात्र चेहऱ्यावरचं काही हसू जात आहे गणेश यादव यांचं, टेन्शनमध्ये येताना दिसत आहेत गणेश यादव. तर मात्र आम्हाला म्हणतायत इथे मात्र येतोय मकरंद भगत आता येतोय. अतुल मात्र यांची जागा घेण्यासाठी अजून एक विस्फोटक असा फलंदाज आपण पाहिला. कामोटे प्रीमियर लीग टेनिस असो, कामोटे प्रीमियर लीग रब्बर बॉल असो, विस्फोटक फलंदाजीसाठी ज्यांना ओळखलं जातं तेच मकरंद भगत उर्फ मक्कू येतोय स्ट्राईकवर. गोलंदाजीला आपण पाहिलं दुसरं षटक हाताळत ते म्हणजे अर्जुन बेदी. तर अतुलच्या घेण्यासाठी आले ते म्हणजे मकरंद भगत. काहीशी आगळीवेगळी अशी बॅट आपण मकरंद यांची, पिवळी आणि गुलाबी बॅट. पुढील चेंडू फुल लेंथ चेंडू, चेंडू बॅटची कडा घेतो, चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि अजून एक गडी बाद. इथे आपण काय पाहतोय नक्कीच एक कमबॅक केलं अंबादासच्या षटकानंतर. अर्जुन बेदी पहिल्या चेंडूवर विकेट मिळालेली अतुल मात्रेची, दुसऱ्या चेंडूवर मात्र गडी बाद करतोय तो म्हणजे मकरंद भगत यांना. नक्कीच आता बॅकफुटवर गेलाय तो म्हणजे श्रेयस 11 हा संघ. आता मात्र मकरंद भगत यांची जागा घेण्यासाठी येत आहे या संघाचा कर्णधार आणि मास्टर माइंड खेळाडू ऑफ कामोटे ज्याला म्हटलं तर ते म्हणजेच परेश म्हात्रे. तर नक्कीच श्रेयस 11ला परेश यांच्याकडून मोठ्या अपेक्षा नक्कीच असतील. आम्हाला सांगितलं जाते की स्वातंत्र्यवीर चषकाचे अजून एक असे मोठे आयोजक म्हणून परेश म्हात्रे देखील आहेत. त्यामुळे परेश यांच्या बॅटमधून नक्कीच रन्स यायची अपेक्षा असेल श्रेयस 11 या संघाला. दरम्यान अर्जुन हॅट्रिकवर पुन्हा एकदा परेश. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, चेंडूला भिरकावलं आणि हॅट्रिक बॉलला पाठवलंय सीमारेषा बाहेर. चेंडू चालला नारायण गायकच्या डोक्यावरतून. षटकार. काय बॅटिंग केली आहे, काय बॅटिंग केली. आल्या लेंथ रीड केली आणि हेच चुकलेलं मकर आणि अतुल यांचं. लेंथ रीड केली आणि चेंडूला डिपॉझिट केलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू चालला षटकार. या षटकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 15 धावा. अर्जुनचा पुढील चेंडू फुल लेंथ चेंडू, चेंडूला टॅप केलंय, चेंडू चाललाय लॉंगॉनच्या दिशेने. लॉंगॉनला सॅम्युअल चौगुले होता, बॉल खाली येत आहेत. एक धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 16 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजे 16. नक्कीच आपण मगाशी पाहिलं तसं एक शांत आणि संयमी सुरुवात श्रेयस 11 या संघाची देखील. 2 चेंडू शेवटचे अर्जुन विरुद्ध रोशन म्हात्रे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, चेंडूला भिरकावला आणि ताकद आणि जास्त ताकदीसाठी ओळखला जातो रोशन. 30 ताकद दाखवतोय. इथे मात्र कमरेच्या जस्ट वरती बॉल होता आणि इथे चेंडूला मारलाय फ्लॅट बॅटेड षटकार. खूप कमी असे फलंदाज आहेत ज्यांना आपण पाहतो फ्लॅट बॅटेड स्ट्रेट डाऊन द बॉलर सेंड मारतात, त्यापैकी एक
रोशन मात्र रिप्लेमध्ये देखील आपण पाहिलं, त्यांनी आधीच लेंथ रीड केली आणि चेंडूला डिपॉझिट केलं. सॅम्युअल चौगुले यांच्या डोक्याच्या वरतून फ्लॅट बॅटेड सिक्सर. या 6 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती म्हणजे 22 धावा. आता मात्र इथे रोशन मात्रे यांना हा सामना स्वतः जीवावर घेऊन खेळावाच लागेल. मोठ्या लक्षाचं गरज असेल श्रेयस 11 हा सामन्यात. तर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अर्जुन यांचा स्ट्राईकवर आहे, ते म्हणजेच एक षटकार आतापर्यंत ज्याने ठोकावलं तेच म्हणजे रोशन मात्रे. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अजून एक षटकार किंग म्हणजे परेश मात्रे यांना. शेवटचा चेंडू अर्जुन यांचा, फुल लेंथला चेंडू, इथे चेंडूला मारलाय कव्हरच्या दिशेने. क्या बात आहे, वाह. नक्कीच मगाशी आपण म्हटलं तसं फ्लॅट बॅटेड 6 मारताना खूप असे कमी फलंदाज, त्यापैकी रोशन मात्रे आपण रिप्लेमध्ये देखील पाहू शकतो. फुल लेंथ प्रकारचा चेंडू, दुसरा कोण बॅट्समॅनला त्याला सरळ मारायला ट्राय केला असता, मात्र रोशन यांची ताकद, रोशन यांची नजाकत. चेंडू चाललाय स्टेजच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने त्यांनी मारले शॉट आणि अजून एक षटकार. आता मात्र एक महागडं षटक अर्जुन यांनी हाताळलं. 2 षटकार समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजेच 28 धावा. तर एक महागडं षटक नक्कीच आपण पाहिलं इथे अर्जुन यांनी हाताळलं. 6 चेंडू 19 धावा खर्च केल्यात. दरम्यान वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येत आहे. गेले कित्येक वर्ष त्यांना आपण पाहिलं कामोठ्याच्या बाहेर रायगड तालुका हाफ या सगळ्या संघांमध्ये आपण खेळताना ज्याला पाहिलं अमोल नरहरी. आपण मागच्या टुर्नामेंट KPL मध्ये ज्यांना पाहिलं बेस्ट बॉलर ऑफ द इयरचं पारितोषिक ज्यांना मिळालं तेच अमोल नरहरी आता आलेत गोलंदाजीसाठी. तर तिसरा षटक अमोल नरहरी यांच्या स्ट्राईकवर आहेत परेश मात्रे. पहिला चेंडू फुल लेंथ चेंडू भिरकवायचा होता, मात्र टप्पा खाऊन चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक धाव नक्कीच मिळेल तिकडे. डॉट बॉल, माफ करा, डॉट बॉल. दुसरा चेंडू अमोल यांचा फुल लेंथ चेंडू होता, चेंडूला कट केले. चेंडू चाललाय कव्हर्सला आपण काय पाहतोय प्ले बॉय ऑफ कामोटे सिद्धेश इंदाब, पनीर बॉय ऑफ कामोटे म्हणून ज्यांची ओळख आहे ते सिद्धेश इंदाब कव्हर्सला तिकडे फिल्डिंग करतायत. तर अमोल यांचा तिसरा चेंडू स्ट्राईकवर आहे, तो म्हणजे आतापर्यंत 2 षटकार मारून ज्याने दाखवून दिलंय की का मला बाहुबली ऑफ कामोटे म्हणतात तोच रोशन मात्रे. अमोल वर्सेस रोशन, पाहूया काय घडतं या चेंडूवर. तर फॅन्सला एक सूचना येते, बाहेरून प्लीज बोलायचं नाहीये. टीमचे मेंटॉर, टीमचे अॅनालिस्ट सगळे असणारे कृष्ण. इथे मात्र फुल लाईन प्रकारचा चेंडू बैठक शॉट मारायचा होता रोशन यांना, मात्र चेंडू मिस टाइम होतोय. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि अजून एक डॉट बॉलची सांगता होते. काय षटक हाताळले आतापर्यंत अमोल यांनी, ज्याच्यासाठी त्यांना बोलवलं तेच करताना अमोल. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडू होता, चेंडूला कट केलं. चेंडू चालला अंबादास शिंदे यांच्या हातामध्ये पॉईंटच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळेल. 2 टप्पा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला अंबादास यांचा. तर दरम्यान 4 चेंडूमध्ये आता मात्र 2च धावा फक्त खर्च केल्यात अमोल नरहरी यांनी. क्या बात आहे, खूप चांगली बॉलिंग करताना मोरया 11 साठी अमोल नरहरी. 5वा चेंडू अमोल यांच्या ओव्हरचा स्ट्राईकवर आहे परेश. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, इथे मात्र चेंडूला कट केले. चेंडू चाललाय पॉईंटच्या दिशेने, स्वतःच्या अंगाला लागून बॉल अडवलाय अंबादास यांनी. खूप उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना पाहिलं अंबादास यांना. 1च धावेने यश मिळतं. आतापर्यंत मात्र या षटकामध्ये काही मोठे फटके आले नाही आहेत. नक्कीच एक टाईट आणि चांगली अशी गोलंदाजी करता पाहिलं अमोल नरहरी यांना. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत मात्र 3च धावा त्यांनी दिल्यात. तर शेवटचा चेंडू
रोशन यांना आता इथे चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या दिशेने. मिड विकेटला तिकडे गचाळ क्षेत्ररक्षण, नक्कीच गचाळ असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल हैदर यांचं. जिथे एक धाव होते, जिथे 2 धाव होते, तिकडे मात्र 4 धावा खर्च केल्यात हैदर यांनी. आपण रिप्लेमध्ये देखील पाहू शकतो. टायमिंगच्या जीवावर मारलेला शॉट होता रोशन यांचा. काहीचा बॉल कळला नाही हैदरला आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 35 धावा. 3 षटका समाप्तीनंतर 35 धावा. नक्कीच चौकार खाल्ल्यानंतर देखील फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत या षटकामध्ये अमोल नरेरी यांनी. तर पाहूया पंकज गाडगे कोणाकडे वळतो शेवटच्या षटकासाठी. रोहन पाटील असतील की स्वतः पंकज गाडगे असतील. तर नक्कीच इथे चेंडू हाताळत आहे ते म्हणजे रोहन पाटील. करिरोड विभागातील एक उत्कृष्ट असा खेळाडू आपण ज्यांना पाहिलं. त्रिवेणी या क्रिकेट संघासाठी ते क्रिकेट खेळताना मुंबईमध्ये आपण त्यांना गेले कित्येक वर्ष पाहिले. शक्ती चषकमध्ये आपण पाहिलेलं प्रथमेश पवार यांना 4 चेंडू त्यांनी डॉट टाकले होते. तर रोहन पाटील यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. जर रोहन या षटकामध्ये विकेट घेतली तर कृष्णा हिवाळे शीतलधारा सोसायटीमधले कृष्णा हिवाळे यांच्यातर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक रोहन पाटील यांच्यासाठी. पहिला चेंडू रोहन यांचा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, चेंडूला भिरकावलाय फाईन लेगच्या दिशेने. आता मात्र नक्कीच आता जी बॅट शांत होती तेच परेश मात्र कमबॅक करतात आणि पहिल्या चेंडूला डिपॉझिट करतायत फाईन लेगच्या दिशेने षटकारासाठी. नक्कीच आपण पाहिलं रिप्लेमध्ये 360 डिग्री खेळण्यात ज्यांचं यश आहे तेच परेश मात्र चेंडूला मारतायत फाईन लेगच्या दिशेने. या 6 धावांनी धावसंख्या वाढते 41 धावा स्कोर कार्डवर. रोहन यांचा दुसरा चेंडू फुल लेंथ प्रकारचा चेंडू होता, स्लोअर ऑन प्रकारचा चेंडू. चेंडू खाली स्वतः येतात अमोल नरहरी. तर दरम्यान 1 धाव तर नक्कीच मिळेल. धावचित करायचा प्रयत्न होता, इथे मात्र 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचेल ती म्हणजेच 42 धावा. शेवटचे 4 चेंडू आतापर्यंत मात्र एक चांगलं षटक हाताळलेलं मोरिया 11 या संघाने. शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू षटकार नक्कीच आला. रोशन फुल लेंथ चेंडू होता, इथे मात्र चेंडूला डिपॉझिट करायचं होतं लॉंग ऑनच्या वरती. मात्र चेंडू टप्पा खाऊन काटा बदलतोय आणि चेंडू जातोय पंकज गाडगे यांच्या हातामध्ये. डॉट बॉलची नक्कीच सांगता होते. एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं रोहन पाटील यांचं. तर कृष्णा हिवाळे यांच्यातर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे रोहन पाटीलनी जर विकेट घेतली या षटकामध्ये. पुढील चेंडू फुल लेंथ प्रकार चेंडू, बॅटची आतली काढा घेते. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. फाईन लेगला फिल्डर बॉल खाली येत आहेत. एकदा तर नक्कीच मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न असेल का तर नाही. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत मात्र निव्वळ 8 धाव खर्च केलेत रोहन यांनी. शेवटचे 2 चेंडू उरलेत. 2 चेंडूवर विकेट घेईल का रोहन, पाहूया काय घडतंय. शेवटच्या 2 चेंडू स्ट्राईकवर आहे परेश. इथे मात्र स्लोअर ऑन प्रकार चेंडू. वा क्या बॉलिंग आहे, काय बॉलिंग आहे रोहन यांची. नक्कीच पाहिलं परेश यांना बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डिलिव्हर केला शॉर्ट ऑफ लाईन स्लोअर बॉल आणि ते बीट होतात परेश. खूप चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली रोहन यांची. 5 चेंडूमध्ये आता मात्र 8 धावा नुसत्या खर्च केल्या. शेवटचा चेंडू रोहन यांचा स्ट्राईकवर आहे परेश. फुलेंद्रला चेंडू पुन्हा एकदा. चेंडू बॅटची आतली कड घेत आहे. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव तर नक्कीच मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न आहे इथे. दुसरी धाव घेण्यात अपयशी ठरतात परेश आणि इथे धावबाद होत आहेत परेश. रोहन पाटीलच्या खात्यामध्ये नक्कीच विकेट नाही आली आहे, परंतु श्रेयस इलेव्हनचा नक्कीच एक गडी ते बाद होतोय. 4 षटकार समाप्तीनंतर धावा होतात ते म्हणजे 43 धावा. इथे मोरिया 11ला हा सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 44 धावांची गरज असेल. हॅलो. तर नक्कीच या सामन्याच्या उत्तरार्धाकडे जाण्यासाठी मी आमंत्रित करतो. एक सुमधुर असा आवाज, एक कामोट्याचा नावाजलेला असा आवाज जेणं आपण आजच्या दिवसभरात कालच्या दिवसभरात ऐकलं ते म्हणजे सर्वांचे लाडके विनोद जगदाळे उर्फ जेडी भाऊ यांना
पंच विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायला लावा, कारण अजूनही आपल्याकडे आपण जर पाहिलं तर दुसऱ्या फेरीची एक मॅच, त्यानंतर मात्र अजून आपल्या यानंतरच्या 3 मॅचेस बाकी आहेत, त्यामुळे वेळ घेऊ नका विनंती असेल. माफ करा, 4 मॅचेस बाकी आहेत आणि फायनल पकडून 4 मॅचेस बाकी आहेत, त्यामुळे आपल्याकडे वेळ खूप कमी असणार आहे. मी विहांग बराडकर यांना खूप खूप धन्यवाद देतो की वेळात वेळ काढून त्या ठिकाणी समालोचनाच्या माध्यमातून एक वेगळा आवाज आपणा सर्वांना या ठिकाणी मैदानावरती ऐकायला मिळाला. चालू असणारा सामना आपण पाहतोय श्रेयस 11 कामोठे विपक्ष मास्टर सूर्य मोरया 11 कामोठे, या दोन संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. चला इजेश भाई, विनंती असेल सामना चालू करून घ्या. अजून 4 सामने म्हणजे आपल्याला अजून 9 इनिंग्स खेळवायच्यात, ही इनिंग्स पकडून, त्याच्यामुळे वेळ घेऊ नका. पंकज घाडगे आपण ऑन स्ट्राईक पाहतोय आणि नॉन स्ट्राईक वरती खेळताना पाहतोय अंबादास यांना. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. या ठिकाणी दुर्वेश गोवारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. नौपाडा गावचा युवा खेळाडू पहिला चेंडू पंचांना पार करून टाकला जातोय आणि अगदी थांबलं जातं. त्या ठिकाणी डिलिव्हरी मात्र केली जात नाहीये. 45 धावांचं लक्ष त्या ठिकाणी मोरया 11 कामोठे संघासमोर ठेवले आणि 45 धावा जर आपण प्रामुख्याने विचार केला तर मोरया 11 कामोठे संघासाठी खूप कमी धावा आपल्याला पाहायला मिळतात, कारण खेळपट्टी सुकलेली. पंकज घाडगे आणि अंबादास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. खोलवर पडलेला चेंडू यॉर्कर बॉल पाहायला मिळतो, पंकज घाडगेसाठी टाकला जातोय. क्षेत्ररक्षण मात्र सुरेख पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नसणारा थ्रो, काय अप्रतिम दर्जाचा थ्रो टाकला जातोय, सुरेख. पहिला बॉल टाकला जातोय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी संघाचं खातं मोरया 11 कामोठे या संघाचं खोललं जाते. धाव फलकावरती 1 धाव अंकित केली जाते. आमच्या बरोबर गुणलेखक म्हणून जोडले गेले त्या स्पर्धेच्या माध्यमातून संतोष पोलेकर. संतोष पोलेकर. अंबादासाठी खोलवर पद्धतीचा चेंडू टाकला. थडम्यांच्या दिशेने हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. 1 धाव घेतली जाईल आणि सुरुवात अगदी हळूवार पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते मोरया 11 कामोठे संघाची. दुर्वेश गोवारी चांगले षटक आपल्याला हाताळताना पाहायला मिळत आहेत. स्वातंत्र्यवीर चषक, या चषकाचं स्वातंत्र्यवीर चषक नाव का ठेवलं तर विष्णू रताळे यांच्याकडून प्राइज आले 500 रुपयांचं. सुरेश इंगळे यांनी जर कॅच पकडली तर, परंतु पंकज काय करतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्याला खोदून भेदून काढलं जाते आणि अगदी एक आपल्याला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडूला सीमारेषा पार भिरकावून दिलं जातं. एक चांगला फटका पंकज घाडगेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 सिंगल्स आल्यानंतर मात्र इथे दुर्वेश गोवारीवरती आक्रमण चढवलं जाते. चांगला फटका पाहायला मिळतोय. 6 धावांनी अगदी अतिशय वेगात धावफलक पुढे सरसावते आणि 8 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू आता पाहायला मिळत आहे. वेल कमबॅक पाहायला मिळते दुर्वेश गोवारी यांच्याकडून. षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक कसं करावं याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. सुरेख आणि सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र नक्की त्या ठिकाणी पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू द्यायचा नाही. या माणसाने मात्र टाकलेला हा चेंडू, मनामध्ये हा ठेवलेला मानस, तो मानस घेऊन हा चेंडू टाकला जातोय. इथे एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि कव्हर ड्राईव्हचा शॉट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. त्या कव्हर ड्राईव्हच्या शॉटला 1 धाव येते.
धावफलक सरसावते पुढे जाऊन 9 या अंकावरती. अजून एक चेंडू या षटकातील शिल्लक असणारे 5 चेंडू टाकलेत, 9 धावा खर्च केल्या. चांगलं षटक म्हणावं लागेल. पहिले षटक दुर्वेश हाताळतोय. आता स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते आणि अंबादास शिंदे त्या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. सुरेख सुरेख चेंडू पाहायला मिळते. षटकार खाल्ल्यानंतर वेल कमबॅक पाहायला मिळते. फक्त 3 चेंडूमध्ये एकच धाव खर्च करताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सुरेख 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 चेंडू दुर्वेश. अगदी या खेळाडूंना आहे ना आता मात्र गोलंदाजीमध्ये लय पकडली. मागील 4 ते 5 स्पर्धा आपण या मैदानावरती पाहिल्या. दुर्वेशनं खूप चांगली गोलंदाजी केली. अगदी श्रेयस इलेव्हन कामोठे संघाकडनं ओपनर बॉलर म्हणून त्या ठिकाणी तो रोल दिला जातो. तो रोल निभवताना आपण पाहतोय. मित्रांनो, आता श्रेयस इलेव्हन कामोठे संघाकडनं दुसरं षटक टाकण्यासाठी एका भीमसेनी दलाच्या खेळाडूला गोलंदाजीसाठी मागवलं जाते. आणि कृष्णा मिश्रा आपण जर विचार केला ना तर श्रेयस इलेव्हन कामोठे संघाकडं भीमसेनी दलाचा खेळाडू म्हणून आपण रोशन म्हात्रेकडे पाहतो. आणि मोरया इलेव्हन कामोठे संघाकडे जर पाहिलं ना तर बजरंगबली दलाचा खेळाडू अर्जुन बेदी म्हणून बघितलं जातं. हे 2 खेळाडू एकमेकांसमोर उभे करा, अगदी शरीर यष्टी त्यांची उंची मोजा. दोनही खेळाडू अगदी त्या ठिकाणी एकाच एक तोड देणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. शरीर यष्टीचा विचार करा, फटक्यांचा विचार करा, गोलंदाजीचा विचार करा. आणि रोशन म्हात्रेचा जर विचार केला तर रायगडच्या क्रिकेटमध्ये एक मोठं नाव म्हणून रोशन म्हात्रेकडे पाहिलं जातं. पहिला चेंडू टाकला होता पंकज गाडगेसाठी. पॉईंटच्या दिशेने चेंडूला खेळलं जाते. क्षेत्ररक्षक दूरवरती असणार हुलकावणी देत चेंडू पॉईंटच्या दिशेने वन बाउन्स सीमा रेषा पार जातोय. आणि रोशन म्हात्रेच्या पहिल्या चेंडूवरती आपल्याला एक मोठा फटका पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी सीमा रेषा पार चेंडू चौकार येतोय. या चौकारानं धावफलक पुढे सरसावतोय. 13 धावा. 5 चेंडूमध्ये 12 धावा पंकजनेच केल्यात. अंबादास शिंदे यांची 1 धाव आहे. ओहो, पंकज गाडगे ब्रँडेड फटका. सुरेख सुरेख सुरेख. 6 धावांसाठी षटकार. 2 चेंडूंमध्ये 10 धावा वेचून काढल्यात. आक्रमण चढवलं गेलंय. दुर्वेशनं चांगलं षटक टाकलं होतं. रोशन म्हात्रेकडून ती आशा होती, परंतु इथे मात्र रोशन म्हात्रेकडून लगातारच्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं. पंकज गाडगेला जर असे चेंडू पाहिजे तर नक्कीच तो अगदी मिडवांच्या डोक्यावरून त्या ठिकाणी फुल शॉट खेळतो. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. इट्स वाईट बॉल. पंच कळते स्क्वेअर लेग अंपायर शिवा लंके. इट्स ए वाईट बॉल. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. 2 चेंडू आणि 11 धावा आल्यात. इट्स ए नो बॉल. फ्री हिटचा चेंडू. 2 चेंडू 12 धावा. अतिरिक्त अतिरिक्त अति उसळी घेणारा चेंडू. ओ हो हो हो. वेलकम बॅक. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खोदून काढले चेंडूला आणि पहा काय पाहायला मिळतोय. दुर्वेश, ज्या धावा आपण षटक टाकताना त्या ठिकाणी रोखल्या होत्या त्या मात्र इथं आपण क्षेत्ररक्षणाच्या जोरामधून बहाल करताना पाहायला मिळतोय. इतकं उदार मन क्रिकेटच्या खेळामध्ये होऊन चालत नाही. अशा फुकटच्या धावा विपक्षीय टीमला देऊन चालत नाहीत. धावफलक नक्की जाऊन पोहोचते ते 25 धावा धावफलकावरती. पंकज घाडगे वैयक्तिक आपण 8 चेंडूमध्ये 22 धावांवरती खेळत आहात. इथे चेंडू अगदी लेग स्लिपच्या दिशेने जातोय. तोपर्यंत एक धाव घेतली होती. पंकज घाडगे वेगानं 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 चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत. एकच धाव. सामना जवळपास झुकत चाललाय मोरया इलेव्हन कामोठे संघाच्या बाजून. 14 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे आणि 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अंबादास शिंदे. लीगल डिलिव्हरी. अगदी मस्तकाला घासून चाटून पुसून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय अंबादास यांच्या. अंबादास पाहिलं तर अगदी उंच पुऱ्या शरीरयष्टीचा खेळाडू. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. वेलकम बॅक रोशन म्हात्रे. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. आता हे षटक कोण हाताळणार? पंकज आणि अंबादास सलामीला आली जोडी मैदानावरती पाहायला मिळते.
हे षटक टाकण्यासाठी कोणाला पाचारण केलं जाईल? अतुल म्हात्रे. गणेश यादव मैदानाच्या बाहेरून आपण त्या ठिकाणी टाळ्यांचा वर्षाव करत मात्र नक्कीच प्रोत्साहन देण्याचं काम करताना पाहायला मिळत आहे. संघ मालक या भूमिकेमध्ये श्रेयस 11 कामोठे संघाचे पॅकर्स आहेत. पहिला चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय की आपल्याकडे पद्धतीचा चेंडू वन बाउन्स. चेंडू सीमारेषा पार जातोय. चौकारासाठी हलक्या हाताने खेळात आहे. बाउन्स पद्धतीचा चेंडू टाकला जातोय आणि त्या चेंडूला मात्र त्या ठिकाणी पनिशमेंट दिली जाते. फक्त त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम केलं जाते. वेगाचा वापर करून अगदी हलकंसं टच चेंडूचा आणि बॅटचा आपल्याला पाहायला होताना मिळतंय. आणि 4 धावा येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पंकज घाडगे 29 धावांवरती खेळत आहे 10 चेंडूंमध्ये. चांगला फटका पाहायला मिळतोय. वन बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. पंकज घाडगेचा बॅटमधून हा एक चौकार पाहायला मिळतोय आणि धावफलक जर पाहिलं ना तर जाऊन पोचले ते 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आपल्याला मोरया 11 कामोठे संघाच्या. विजयासाठी गरज आहे ती पंकज घाडगे थांबणार नाहीये. फटका मोठा लगावलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू जातोय सीमारेषा पार. उत्तुंग गगनभेदी लांबच लांब षटकार पाहायला मिळतोय. फक्त 5 धावांची गरज असणार आहे विजयासाठी मोरया 11 कामोठे संघाला. आणि या षटकातील चेंडू झाले ते 3 चेंडू. अजून एक मॅच बाकी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अंगाचा वेध घेणारा चेंडू. पंकज घाडगे बॅक टू द पॅव्हेलियन. बॅट चलकीची कळा घेऊन त्या ठिकाणी चांगला झेल टिपला जातोय रोशन म्हात्रेच्या माध्यमातून. अगदी सामना जरी पंकज घाडगे यांच्या मोरया 11 कामोठे संघाकडे झुकला असला तरी त्या ठिकाणी शेवटपर्यंत अजून सामना मात्र सोडण्यासाठी श्रेयस 11 कामोठे आपल्याला पाहायला मिळत नाही. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन बेदी. बजरंग बली दलाचे अध्यक्ष आहेत मोरया 11 कामोठे संघाचे खेळाडू. रोशन म्हात्रे आणि अर्जुन बेदी 2 खेळाडू पाहायला मिळतात. एक यष्टीरक्षक आणि एक फलंदाज म्हणून. बजरंग बली की जय. आल्यासरची मोठा फटका आणि 4 धावा पाहायला मिळत आहेत. फक्त 1 धावेची गरज विजयासाठी. चेंडू शिल्लक असणार आहेत 7 चेंडू. स्लोवर बॉल पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू आणि षटक क्रमांक या ठिकाणी 3रं मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती येते. आपण पाहतोय जुईगावचा मकरंद भगत मकुला पाचारण केले जाते. 1 धावेची गरज असणार आहे फक्त. अंबादास शिंदे यांना आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. पहिला चेंडू टाकला जातोय अंबादास साठी.
डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि एका धावेची गरज. मकू ही कामगिरी करेल काय? अगदी फिरकीचा जादूगर म्हणून मकरंदकडे पाहिलं जातं. एक धाव रोखण्यासाठी अगदी क्षेत्ररक्षक अगदी अगदी जवळ घेतले जात आहेत. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. धावबाची संधी आणि अंबादास शिंदे याला माघारी जावं लागेल. 4 चेंडू आणि एका धावेची गरज. इथे काय पाहायला मिळते? शेवटपर्यंत मॅच सोडायला तयार नाहीये श्रेयस 11 कामोठे संघ आणि मोरया 11 कामोठे संघाचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. वेळ घेऊ नका मित्रांनो, खूप विनंती असणार आहे. आपला 4 मॅच अजूनही शिल्लक आहेत. सॅम्युअल्स न बॅटर इन ग्राउंड. मकरंद पुढचा चेंडू. ओ लगातारचा तिसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. मक्कू भगत कमालीची गोलंदाजी. सुरेख 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 गोलंदाजी. फिरकीचा जादूगर. एक धाव या ठिकाणी काढली जाते. चौकार मिळतोय आणि मोरया 11 कामोठे संघ इथून विजय प्राप्त करतोय. बेस्ट ऑफ दी लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट श्रेयस 11 कामोठे. कॉंग्रॅच्युलेशन्स मोरया 11 कामोठे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच चांगली बारदार कामगिरी करत मात्र त्याने या ठिकाणी फलंदाजीची मोहर लावली. तो पंकज घाडगे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कृष्ण मिश्रा यांना विनंती करतो. 12 बॉलामध्ये 37 धावांची चांगली खेळी करत पंकज घाडगे मैदानाच्या बाहेर आला होता. रवी राज भगत साहेब मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी पंकज गाडगे यांना द्यायची. आणि मावळी 11 कामोठे चला नाणेफेकीचा कवले आपण